काय मग गावाल्यांनो, मे मध्ये गावात जाण्यासाठी तिकीट मिळाले की नाही? एस टीची, रेल्वेची, लक्झरी बसची नाही मिळाले तर टेन्शन घेऊ नका. जे कोणी जाणारे असतात लांजा, राजापूर, कणकवली, कसाल, कट्टा, मालवण झोपून प्रवास करा या नवीन AC लक्झरी बसने. गेल्या 25 वर्षांहून अधिक मालवणकरांच्या सेवेत असलेली पारिजात ट्रॅव्हल जी आतापर्यंत देत आली 2x2 सिटिंग कॉम्बिनेशन मध्ये सेवा. पण 2025 साली मालक उदित देसाई यांच्या कृपेने पारिजात ट्रॅव्हलचं नवीन पर्व लॉन्च करून मालवणकरांना मिळणार नवीन सेवा 2x1 AC फुल्ली स्लीपर बसने. आणि त्यासोबत आधीचा रूट चालायचा परळ ते मालवण, तोच रूट रिटर्न केला असून डेली शेड्यूलला चालणार बोरिवली, अंधेरी, परळ, मालवण. तर मंडळी, नवीन पारिजात ट्रॅव्हलचं हे पर्व लोकांच्या पसंतीस कसं पडलं, त्यासोबत देणारी सेवा कशी आहे, नवीन बस, आतमध्ये प्रवाशांना काय काय सोयीसुविधा, जाणारा येणारा मार्ग कसा आणि अतिशय महत्त्वाचं एकूण तिकीट भाडे किती, जी काय माहिती असेल ती तुम्हाला दिली जाईल तंतोतंत. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आरामात मस्तपैकी चायचं कॉफीचं घोट घेत या पारिजात ट्रॅव्हलचा प्रवास या भूषण गावडे सोबत एन्जॉय करायचंय. चला तर मंडळी, फायनली नवीन पर्वाची पारिजात बस BS6 लिमिटेड एडिशन आपल्या समोर हजर आहे. 2x1चं कॉम्बिनेशन असणारी पूर्ण फुल्ली स्लीपर. बाहेरून जो केला आर्किटेक्ट काम एकदम नयनरम्य नाविन्यपूर्ण असं सुशेगात केलंय. वाह भाई वाह, एक नंबर भाई प्रवास होणार आहे. एकदम फुल प्रायव्हसी वाली सीट मला मिळाली. लोअर बर्थ, सिंगल लोअर बर्थ, ए नंबर सीट. चला तर मंडळी, या न्यू डॅशिंग BS6 दामोदर बॉडी असलेल्या नवीन पारिजात ट्रॅव्हल प्रवासाला सुरुवात करूया. ते सुद्धा गणरायाच्या नामस्मरणाने. बोला गणपती बाप्पा मोरया. गेले 20 वर्षांहून अधिक लालबाग, परळ, चिंचपोकळीवरून चाकरमान्यांना मालवणसाठी घरपोच देणारी सेवा पारिजात ट्रॅव्हल. मालक उदित देसाई यांचा गोड प्रेमळ स्वभाव, चालक वाहकांचा उत्तम प्रतिसाद आणि वेळेच्या बाबतीत चांगला वक्तशीरपणा, त्यामुळे प्रवासी वर्गांची पारिजातमध्ये एक वेगळीच आवड निर्माण झाली. मार्च 2025 पासून ह्याच मालवणकरांच्या सेवेत आली पारिजात ट्रॅव्हलची नवीन AC शयनयान बस, जिचा मार्ग बोरिवली मालवण. ठीक दुपारी 4:05 बस रवाना होईल बोरिवली राष्ट्रीय उद्यान या ठिकाणाहून. आधी साधी बस होती आणि आता तर नवीन लक्झरियस स्लीपर बस मिळाली. या ठिकाणी सर्व ब्लँकेट ठेवले गेले आहेत आणि ब्लँकेट देखील आहेत, स्वच्छ आहेत भाई, धूळ ओढत नाही म्हणजे स्वच्छ आहे. पारिजात ट्रॅव्हल कडून प्रवाशांना कम्फर्ट झोन अशी झोपण्यासाठी शयनयान सीट दिली आहे. AC आहे तर ऑब्विसली 2 AC फ्लो, बाजूला रीडिंग लॅम्प, प्रवाशांना मोबाईल चार्जिंगसाठी मोबाईल होल्डर दोन्ही दिले, चार्जिंग प्लग आणि USB पोर्ट. प्लस सेफ्टीसाठी समोर कॅमेरा दिलाय, CCTV कॅमेरा, आणि एक आतमधून आहे, कोणत्या केबिन मधून. अशी काही संपूर्ण ही सीट पोझिशन 2x1 एकूण 30 सीटा आहेत. या 30 सीटांमधून आरामात तुमचा मालवणपर्यंत झोपून प्रवास होऊ शकतो. अजून एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू, एमर्जन्सी एक्झिटसाठी 2 दिले आहेत दरवाजे, एक शेवटची सीटवाली राईट साईड आणि इथून मिडल पॅसेजने शेवटची साईड. आणि एक महत्त्वाची सूचना, चप्पल ठेवण्यासाठी किंवा शूज ठेवण्यासाठी खाली स्पेस दिली आहे त्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी देखील. कृपया करून या स्टँडवर ठेवू नका, कारण ही चप्पल ठेवण्याची जागा नाही, तर तुमचं लगेज, सामान किंवा डबा जो काय असेल तो ती ठेवण्याची जागा आहे. बसमधील आतील आणि बाहेरचे डिझाईन कोकणातल्या खाद्य संस्कृतीने पूर्ण उठून दिसते. मासे, काजू, बोंडा, फणस या डिझाईनमुळे लोकांच्या पसंतीस पारिजात ट्रॅव्हल अजून भर पडली. जर तुम्हाला प्रवास करायचा असेल बोरिवली ते मालवण तर टायमिंग लक्षात ठेवा. बोरिवलीहून सायंकाळी 4 वाजता, जिचा रूट असेल साईधाम, मालाड, जोगेश्वरी, संताक्रूज, चकाला, अंधेरी, वांद्रे, गणेश टॉकीज, लालबाग, परळ, म्हणजे पुढचा रूट सेमच आहे. वाशी, जुईनगर, LP, कामोटे, पनवेल, चिपळूण, लांजा, कणकवली, मालवण. एकंदरीत ही बस भांडूप म्हणा, पवई, पुढे ठाणे अजिबात करत नाही.
परंतु जर तुम्हाला प्रवास करायचा असेल मालवणपासून मुंबईसाठी तर टायमिंग लक्षात ठेवा, मालवणवरून ठीक संध्याकाळी 5 वाजता. आणि जशी तुमची गाडी सोडेल पनवेल तिथून मात्र रूट चेंज होतो. ठाणे, तीनाथ नाका, मुलुंड चिकनाका, भांडूप, गांधीनगर, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर महाल, सायन, दादर, परळ म्हणजे येते वेळी या बसचा रूट होतो ठाणेकडून मुलुंड चिकनाका भांडूप आणि जाते वेळी सायन चेंबूर. वाजले ठीक संध्याकाळचे 5:30. 1.5 तासांचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलो चिंचपोकळी गणेश टॉकीच्या ठिकाणी. म्हणजे या बसचा ओरिजिनेटिंग मार्ग. ही बस सुटते कुठून? या ठिकाणाहून परळ, लालबाग, त्यानंतर इकडून आपला गणेश टॉकीज, पुढे मग सायन करत चेंबूर थेट मालवणसाठी. तर कोण कोण जाणार आहेत लालबाग परळचे बघताच काय? कमेंट करा. हॅशटॅग कोकणी माणसाचं हक्काचं बालेकिल्लो लालबाग परळ. भाऊ नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा इलस गणेश टॉकीजला जवळजवळ 3 वर्षापूर्वी आमची भेट झाली होती. सुद्धा योगायोगाने झाली होती कारण मी ऐसूनच आहे होतं आणि भूषण माका हे दिसलो पारिजात गाडीचा व्हिडिओ बनवू केलो होतो तर बरा वाटला भेटून. आणि आता तर AC गाडी इलेली आहे त्यामुळे तुम्ही नवीन येणारा व्हिडिओ बघा आणि लाईक सुद्धा करा आणि पारिजात ट्रॅव्हल्समधनं प्रवास सुद्धा करा. धन्यवाद. आणि ह्यांनी सुद्धा आपल्या YouTube चॅनलला व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये आपले प्रवासी वर्ग आणि मालक उदी देसाई यांची मुलाखत घेतलेली आहे. लालबागला येऊन राणेंचो चायचो घोट झालो आणि दुसरे चालक म्हणजे जोडीदार चालक बारके भाई यांचं आगमन होताच बस मार्गस्थ होणार. तेवढ्यातच लालबागवरून बुकिंग घेणारे अमोणकर ट्रॅव्हल यांची भेट झाली. माझं नाव आहे कृष्णनाथ अमोणकर, बाबडी म्हणून मला ओळखतात. अमोणकर ट्रॅव्हल 1972 साली सुरुवात केली. गिरगाव लॅमेंटर रोड पावला स्ट्रीट मधून पहिली गाडी सुटली. ती चिंचपोकळीला आली. दत्ताराम लाड मार्ग पारिजात बस चालू झाली आणि त्यांची मागणी वाढली. सर्व्हिस, प्रवास व्यवस्थित, लोक खुश होऊन गेले आणि वैशिष्ट्य आपलेपणा ते मानायला लागले. लोक आपलीच गाडी असे लोक मानत होते. मालक उदी देसाई हे चांगले आहेत, प्रश्नच नाही, समंजस आहे, सर्व आहे, चालू आहे व्यवस्थित आमची सर्व्हिस. आता आम्ही AC बस टाकलेली आहे, AC स्लीपर आता चालू आहे मालवणमध्ये. अशोक लेलँड चेसिसवरच गोव्याची दामोदर बॉडी बसवून लक्झरी सेवा मालवणकरांच्या सेवेत आणली. या अगोदर भरपूर वर्षांपूर्वी पारिजातची वॉल्वो बस लॉन्च केली होती परंतु कमी प्रतिसादामुळे बंद केली गेली. पण आता मात्र होणार नाही कारण प्रवासी वर्गाला आरामात झोपून प्रवास करता येणार. सुंदर असा एकदम आरामदायक प्रवास होतोय पारिजात ट्रॅव्हलच्या या नवीन BS6 शयनयान बसने. कोणत्या AC वाल्या शयनयान बसने. पारिजात ट्रॅव्हलने प्रवास करायची माझी ही दुसरी वेळ. आधी मी लहान असताना आई वडिलांसोबत प्रवास केला होता पण त्यानंतर डायरेक्ट 2.5 वर्षापूर्वी आधी आणि आता थेट या नवीन स्लीपर बसने प्रवास होतोय. तर तुमच्यापैकी कुणी या पारिजात ट्रॅव्हलने म्हणजे नवीन नाही जुन्यावाला सुद्धा पारिजात ट्रॅव्हल कंपनीच्या बसने प्रवास केलाय नक्की कमेंट करा आणि सोबत तुमचा अनुभव देखील शेअर करा. एक तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, कोकण दिशेने प्रवास करताना प्रवाशांना अशी झोपून किंवा आरामदायी AC मधून प्रवास करायची सवय नाही. त्यांना कसं बसून पुशबॅकला सीट आवडतात परंतु ज्यांना सवय आहे त्यांच्यासाठी मात्र एकदम कम्फर्ट झोनवाल्या सीट केलेल्या आहेत. 2025च्या या नवीन पर्वाची पारिजात ट्रॅव्हल याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे की या बसचा जाणारा आणि येणारा मार्ग कोणता. जाणारा कुठून? बोरिवली, परळ, पुढे मग असं करत चेंबूर, मालवण आणि येणारा कोणता? ठाणे, मुलुंड चिकनाका, पुढे मग गांधीनगर, घाटकोपर करत ते परळ, बोरिवली. टायमिंग देखील सांगितलं आहे की टायमिंग काय, बोरिवलीवरून ठीक संध्याकाळी 4 वाजता आणि मालवणवरून ठीक संध्याकाळी 5 वाजता. आता येऊया मेन मुद्द्यावर, ते म्हणजे तिकीट भाडे. या बसने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल
लास्ट एंड टू एंड बोरिवली ते मालवण. तर लक्षात ठेवा, लोअर क्लाससाठी या बसचं तिकीट भाडे आहे 1300 रुपये. पुन्हा रिपीट करतोय, जर तुम्हाला लोअर क्लास म्हणजे खाली लोअर बर्थने प्रवास करत असेल, सिंगल किंवा डबल, तर तिकीट भाडे आहे 1300 रुपये. आणि जर तुम्हाला अप्पर बर्थने प्रवास करायचा असेल तर ह्याचं तिकीट भाडे आहे 1200 रुपये. 100 रुपये मागे पुढे होतात, कारण लोअर क्लासचे तिकीट भाडे वेगळे आणि अप्परचे वेगळे. एकंदरीत 1200-1300 रुपयांपर्यंत तुमचा हा प्रवास होऊ शकतो या पारिजात नवीन 2x1 AC लक्झरी बसने. जे रेग्युलर प्रवासी वर्ग आहेत त्यांना माहितीच आहे की आपण बुकिंग कुठे केली पाहिजे. ज्यांना नाही माहिती तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत. मुंबई बुकिंग आणि गावची बुकिंग या 2 ठिकाणी तुम्ही बुकिंग करू शकता, कारण यांचे बुकिंग सेंटर खूप कमी प्रमाणात आहेत. मुंबईला 2 आणि गावाला 2. सो तुम्हाला सुद्धा या उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गारेगार बसमधून प्रवास करायचा असेल तर लक्षात ठेवा, ब्रँड पारिजात ट्रॅव्हल. मंडळी, 2.5 वर्षांपूर्वी पारिजात ट्रॅव्हलच्या साध्या बसने प्रवास केला होता, तेव्हा मला 2 बस चालकांची साथ लाभली. एक अनंत राणे जे आज देखील आपल्यासोबत आहेत, आणि दुसरे ते म्हणजे रोशन मसूरकर. रोशन मसूरकर अतिशय उत्कृष्ट बस चालक, पण काळाने घात करत अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. आजच्या या प्रवासामध्ये कुठे ना कुठेतरी त्यांची आठवण आवर्जून येते. आतापर्यंत आपला 4.5 तासांचा प्रवास पूर्ण झाला. हॉटेल वैष्णवी या ठिकाणी येऊन, आणि लोकेशन पेनच्या पुढे, पेन आणि समोर मुंबई गोवा हायवे, राष्ट्रीय महामार्ग 66. वाजले बरोबर रात्रीचे 8:25 आणि या ठिकाणी आपली गाडी थांबली जेवणासाठी. अजून तरी या ठिकाणी एकही गाडी दिसत नाही, फक्त 2 गाड्या आहेत. आधी बसून नाईक आणि आपली पारिजात. गर्दी कमी आहे तोवर पटकन जेवून घेऊ, नाहीतर एकदाच्या गाड्या लागल्या मग ऑर्डर लगेच मिळणं मुश्किल. आज रात्रीच्या जेवणासाठी मी मागवली आहे इकडची शुद्ध शाकाहारी थाळी. याची किंमत आहे एकूण 170 रुपये, ज्यात मला 2 रोट्या, 1 पापड, वरण भात, 2 भाज्या, 1 सुकीवाली आणि 1 पोळी. रात्रीचा प्रवास आहे कंटिन्यू, त्यामुळे जरा हलकत जेवू. घरून पण आले चपात्या, त्या सुद्धा आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. या मंडळी मस्तपैकी जेवून घेऊ. व्हेज थाळी, शुद्ध शाकाहारी थाळी 170 वाली, आणि चवीला पण ठीकठाक आहे. ओके. मस्तपैकी जेवण करत जरा आता शतपावली केली, आणि आपल्यासोबत अजून 3 गाड्या आल्या आहेत. एक मुजावर, ठाणेश्वर, गंधरा. पारिजात ट्रॅव्हलचा जो थांबा आहे जेवणासाठी तो इतर ठिकाणी होता, हमरापूर त्या साईडला, परंतु आता चेंज केलं असून या ठिकाणी थांबतात. हॉटेल वैष्णवी. जेवण तर ठीकठाक आहे, तर मी सजेस्ट असं करेन की रात्रीच्या वेळेस शक्यतो तुम्ही व्हेज थाळी ऑर्डर करा. टाइम टू टाइम आपली बस सेवा सुरू आहे. हॉटेलपासून निघत आपले चालक अनंत राणे यांची ड्युटी झाली समाप्त, आणि आता नाईट शिफ्टसाठी तयार झाले स्वप्नील बकाळकर उर्फ बारक्या भाई. हॉटेलच्या पुढे येऊन आपली गाडी थांबली आहे डिझेल भरण्यासाठी, आणि या ठिकाणी बघू शकता बसची कॅबिन एकदम जबरदस्त. ॲट अ टाइम 10 माणसं या ठिकाणी बसू शकतील. 350 लिटरच्या टाकीत डिझेल भरून बारकेबाईंनी गाडी मार्गस्थ केली. राष्ट्रीय महामार्ग 66 म्हणजे मुंबई गोवा हायवेचे बांधकाम चिपळूण आरोलीपर्यंत 90% चांगल्या रीतीने पूर्ण झाले, त्यामुळे प्रवासात काही टेन्शन नाही येणार. वडखा नाका या ठिकाणी गाडी पोहोचली असून रोडचं बांधकाम पाहू शकता. एकदम सणसणीत सरसरून आपली गाडी चालली आहे. पुढे फक्त मग कोलाड, त्यानंतर इंदापूर, मानगावच्या पुढे नागोठणे आसपास सिंगल डायव्हर्जनमध्ये काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची मोठी चाळण झाली. अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी म्हणजे कोलाड, नागोठणे या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम बऱ्यापैकी प्रमाणात झाले आहे. मागच्या वेळी आलो होतो, एक साईड पूर्णपणे बंद, एक साईड चालू, पण ती देखील आता गाड्यांसाठी चालू केली आहे.
समोर चालते आपल्या समोर एसटी महामंडळाची सिटिंग कम स्लीपर बोरिवली राजापूर एसटी बस. बॅक टू बॅक ओव्हरटेक करत पोलादपूर नंतर लागेल कशेडी घाट. पण आता पर्यायी म्हणून कशेडी बोगद्याचे दोन्ही लेन मोठ्या वाहनांसाठी आणि छोट्या वाहनांसाठी सुरू झाले आहेत. पाऊस भेटला काय पुढे जाताना भेटला. वा मंडळी वा, काही जबरदस्त तुफानी प्रवास होतो या नवीन BS6 स्लीपर पारिजात बसने. वाजले मध्यरात्रीचे 1:15. लोकेशन आरवली, हॉटेल पंचमृत. आपली गाडी निघाली पेनपासून बरोबर ठीक रात्री 9:15 वाजता आणि 4 तासांमध्ये पेन ते आरवली आपला प्रवास झाला 2 घाटांमधून. एक भोसते घाट, दुसरा परशुराम घाट आणि तिसरा कशेडी घाट लागला असता, पण आता टनेल सुरू झाल्यामुळे वेळेची मात्र मोठ्या प्रमाणात बचत होते.
आपल्यासोबत लागली आहे साई ट्रॅव्हल देवगड आणि पलीकडे नॅशनल. आणि अशा प्रकारे मंडळी आपली बोरिवली ते आरवली 285 किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली 9 तास 15 मिनिटात. तर गरमागरम चहा पिऊन घेऊ मस्तपैकी 1:15 वाजता. आणि आपल्यासोबत जॉईन झाले आहेत अजून एक आपले लक्झरी बस प्रेमी. नाव आपलं माऊली? सोनू गुरव. कळलं गाव तुमचं? लांजा. 20 मिनिटाचा टी ब्रेक कंप्लीट करून आपली गाडी पुन्हा मार्गस्थ झाली संगमेश्वर, कणकवली, मालवण या दिशेने जायला. चला मंडळी, जास्त बडबड नको, गपचूपपणे झोपून घेतो. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री. आरवली नंतर वाईच निजलंय, पण कसली झोप. संगमेश्वर, हातकांबा या रोडवरून प्रवास करणे थोडीफार डोकेदुखी. आणि झोप तर माझी तेव्हाच उडाली जो पाली लांजा या दरम्यान मिळालेलो अवकाळी पाऊस. कसला ता धुमशान घातल्यान. वीज अशी काय चमक होती जशी खैतरी मोठं धुमाकू होतलोच. बघा बघा, तुम्हीच बघा काय ता. शुभ प्रभात मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पारिजात ट्रॅव्हलच्या नवीन पर्वातील व्हिडिओमध्ये. वाजले पहाटेचे 5:30 आणि नुकतंच क्रॉस केला कणकवली. थोड्याच वेळात लागेल कसाल आणि तिथून मग आपला मालवणसाठी मार्ग तयार. जसं मी झोपलो आरवल्यानंतर मग लांजा, पाली, अगदी राजापूर ह्या पट्ट्यामध्ये पावसाने जी काय ताबडतोड बिल्डिंग केली बेकार. नाहीतर आपली गाडी आता 100% कट्टा मालवणच्या आसपास असती. एवढी गाडी आपण हळूहळू मारली. राजापूरच्या अर्जुना नदी पुढे मग बस स्टँड पर्यंत पाऊस बघायला मिळाला. पुढे तर काय नाही, सगळं उसाड. पण हा वीज मात्र चमकते. कणकवली या ठिकाणी पाऊस का भेटला नव्हतो, पण कट्टा गावीला विठुरायाचं दर्शन करत पावसानं हजेरी लावली.
6:30 वाजता आहेत आणि आता आपण पोचतोय घुमडे म्हणजे आनंदवार घुमडे या ठिकाणी. आणि बाहेर तुफाने पाऊस पडून गेला आहे आणि सोबत भरला देखील आहे. बघूया आता पुढे मिळतो की नाही, कारण आपण काही छत्री वगैरे आणली नाही, काही नाही. पोचू आपण बरोबर ठीक 7 वाजता मालवणला. आणि जे काय आता आवरावर करून घ्यायला पाहिजे ना, तर मला सवय काय ना काहीतरी विसरून जायची. इथं चार्जर, आता पाण्याची बॉटल. बरोबर 4:05 केली होती प्रवासाला सुरुवात बोरिवली राष्ट्रीय उद्यान इथून. आणि या ठिकाणी येऊन सकाळी 7 वाजता जर्नी पूर्ण होते मालवणपर्यंत. म्हणजे एकंदरीत आपला 550 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो 15 तासांमध्ये. आधी हायवेचं बांधकाम सुरू असल्यामुळे 8 वाजायचे 9 वाजायचे, पण आता 7च्या आधी तुमचा मालवणचा प्रवास पूर्ण होतो. चला बाबा, पारिजात ट्रॅव्हल नवीन शयन अँड बस, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद छान सर्व्हिस दिल्याबद्दल. बरोबर 6:40 आपली बस पोचली मालवण बस स्टँडला. आणि इथून पुढे 10 मिनिटावर लागेल पिंपळपार. त्या ठिकाणी आपले चालक दादा राणे, बस कंडक्टर ते सुद्धा राणे चहा नाश्ता करणार. म्हटलं आपण सुद्धा त्यांच्यासोबत चहा नाश्ता करू आणि मग परतीचा प्रवास करू थेट आमच्या गावात जाऊ कडे मसदे गावडेवाडी. समोर मालवण जेट्टी आणि बरोबर त्याच्या पलीकडे उदय देसाई म्हणजे आपले पारिजात ट्रॅव्हलचे मालक उदय देसाई यांच्या या ठिकाणी घर आहे. सोबत त्यांचा स्टॉल देखील आहे लिंबू सरबतचा. जे काय असेल तो पूर्ण हिशोब काउंटिंग या ठिकाणी केला जातो. आणि मग बस रवाना होते पुन्हा एकदा ह्यांच्या विश्रांतीसाठी. कुठे? वरती बागे. आणि आपले जे दुसरे चालक आहेत बारक्या भाऊ, ते उतरले आपल्या घरी राजापूरला. पिंपळपार, पुढे टोपीवाला कॉलेज आणि त्याच्या पलीकडे संपूर्ण समुद्र किनारा. जरा कमेंट करून सांगा कोण कोण ह्या भागातले असत ते. आता आपल्या बसचं शेवटचं स्टॉप तो म्हणजे पिंपळपार. धन्यवाद काका, आपल्यासोबत खूप छान प्रवास झालो. ही गाडी चालवताना आणि जुनी गाडी चालवताना काय फरक जाणवलो का तुमका? ही गाडी चालवताना आणि जुनी गाडी चालवताना, जुनी गाडीत आणि ह्या गाडीत जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्हाला कुठली वाटतात, जुनी का चांगली नवीन वाली? आता जमान्याप्रमाणे हीच नवीन बरी वाटते. आणि तुमच्या आणि हे मेन आमची ओळख करून एक मुख्य कारण ओळख करून देण्याचा की दोघांची सर्व्हिस गेल्या 25 वर्षांमध्ये म्हणजे पारिजात गाडी चालू असल्यापासून सुरू आहे. धन्यवाद धन्यवाद. आपलं नाव दादा? संतोष दत्ताराम राणे. आणि तुमचं गाव खयलो? वनसरी म्हणजे आपला फोंडा. फोंडा घाट. हा, दोघे पण फोंड्याचे असत. हे आपले राणे काका आणि हे सुद्धा. तुमची भावकी असं का म्हणजे घरातले असत तुम्ही? जवळजवळचे. तर मंडळी, तुम्हाला नवीन 2x1 फुल्ली AC स्लीपर पारिजात ट्रॅव्हलचा माहितीपूर्वक प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. पुन्हा एकदा विचारतोय, कोणी कोणी पारिजात ट्रॅव्हलने प्रवास केला आहे त्यांनी तर पहिलीच कमेंट केली पाहिजे, येस आम्ही पारिजात ट्रॅव्हल कर. आणि व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे, लाईक करून सर्वांना शेअर करायचं आहे. ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. आता गावी आलो आहे, जे काय कामं आवरून घेतो आणि मग भेटूया एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये. तोपर्यंत तुमका काय करूचा, भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.